एक मोठे आचार्यच होते, त्यांच्याबद्दल सांगितलं की ते गायत्री उपासक होते. गायत्री मातेचे त्यांनी अनेक अनेक पुरस्चरण केले होते, लाखो आणि कोटींमध्ये त्यांचा जप झाला होता. पण नंतर त्यांना असं वाटलं की अरे मला फलश्रुतीच मिळत नाही, आणि त्यांनी मग त्यांना असं वाटलं की जाऊ दे आपण सोडून देऊ. आणि त्यांना नेमकं एका व्यक्तीने सांगितलं की तुम्ही काळभैरवांची उपासना करा इकडे काशीमध्ये जाऊन, आणि मग त्यानंतर तुम्हाला फलश्रुती मिळेल. मग त्यांनी ठरवलं, मग ते काळभैरवांची उपासना सुरू केली. त्यांनी काशीमध्ये गेले आणि काशीमध्ये जाऊन त्यांनी काळभैरव उपासना सुरू केली. काही दिवसातच त्यांना आवाज आला काळभैरवांचा की मी तुमच्यासाठी आलोय. तर ते म्हणाले कोण आहे? काळभैरव म्हणाले मीच काळभैरव, तुम्ही माझी उपासना करताय. ते म्हणाले ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही मला दिसत नाहीये, आसपास मला आवाज येतो पण दिसत नाहीये. काळभैरव म्हणाले की तुमच्या कडेने आता जी आभा तयार झालेली आहे तर ती गायत्री मातेच्या ऊर्जेची आभा तयार झालेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला दर्शन देऊ शकत नाहीये. ते म्हणतात की तुम्हाला का नाही दर्शन देत आहेत? ते म्हणाले कारण तुम्ही माझी भक्ती आत्ता सुरू केली. गायत्रीची जी उपासना आहे ती तुम्ही कित्येक वर्षांपासून करताय आणि ती आता काही क्षणात गंतव्याला पोहोचणार होती, पण तितक्यातच तुम्ही ती सोडून दिलेली. तर मग ते म्हणाले आता काय करायचं? मग काळभैरवांनीच त्यांना मार्गदर्शन केलं की तुमची जी उपासना चालू आहे तीच पुढे सरकवा, आणि काही दिवसातच मग तुम्हाला लगेच गायत्री माता दर्शन देऊन सकल सिद्धी प्रदान